सर्व जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. माझा आवाज हा सर्वांपर्यंत पोहोचतोय का? कारण मी आज काही आज देखील नियोजित लाईव्ह नाही, तर हे लाईव्ह दहा जुलै 2026 जाफराबाद जिल्हा जालना, जाफराबाद तहसील कार्यालयावर मातंग युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या तर्फे आयोजित विराट जनाक्रोश मोर्चाच्या संदर्भामध्ये आहे. आणि त्यामुळे मी कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी फेसबुक लाईव्ह येणार अशा पद्धतीचं आव्हान न करता हे लाईव्ह करण्यासाठी या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे. तर जे कोणी फेसबुक फ्रेंड लाईव्ह असतील त्यांनी मला कमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय किंवा नाही पोहोचत. कारण आवाज हे संवादाचं खूप प्रभावी माध्यम आहे. तो आवाज जर योग्य पद्धतीने गेला तर आपल्याला जो संदेश द्यायचा आहे तो संदेश योग्य पद्धतीने पोहोचतो. जर आवाज जर त्या ठिकाणी डिस्टर्ब होत असेल तर मग नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे ह्याप्रमाणे ती बाकीच्या घडामोडी घडताना आपल्याला दिसतात. तर जे कोणी लाईव्ह असतील प्लीज त्यांनी मला कमेंटद्वारे तसं सूचित करायचे की माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय का. बाहेर प्रचंड पावसाळी वातावरण आहे आणि अशा पावसाळी वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं आंदोलनं मोर्चे काढणं ही खूप जिकिरीचं काम होतं आहे. परंतु परिस्थिती आणि त्याचा परिणाम याचा विचार न करता सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून खरं तर महाराष्ट्रभर हा जो प्रयत्न आहे. लाल सेनेचे गणपतराव भिसे सर लाईव्ह आहेत आणि त्यांनी या ठिकाणी रिप्लाय दिलेला आहे. पोहोचतो सर. धन्यवाद सर. सप्रेम जय लहूजी, जय भीम. या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण रिप्लाय दिला त्याबद्दल. तर मी माझ्या लाईव्हची सुरुवात करत आहे. आता जर त्यांना आवाज येतोय बहुतेक सर्वांना आवाज जाईल असं मी गृहीत धरतो. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला माहीत असायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये गेले 40 वर्षे ज्या सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी मातंग समाजाकडून वारंवार त्या लढ्याचा पाठपुरावा केला गेलेला आहे. आणि साधारणतः ती 40 वर्षाचा जो लढा आहे तो लढा आज 1 ऑगस्ट 2024चा जो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं की भारतीय राज्यघटनेमध्ये जो सामाजिक न्यायाचा उल्लेख आहे, जे प्रोव्हिजन्स आहे, ते प्रोव्हिजन्स इथल्या वंचित, उपेक्षित आणि डिप्राइव्ड कम्युनिटीपर्यंत पोहोचवणं हे या देशातील राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे आणि जबाबदार न्यायपालिकेची जबाबदारी आहे. आणि त्या तशा पद्धतीनं त्यांचं ते शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं आहे. आपल्याला माहीत असायला पाहिजे अनेक आंदोलनं या अगोदरही झालेली आहेत आणि नुकतंच पावसाळी अधिवेशनावर 3 महत्त्वपूर्ण आंदोलनं झालेली आहेत. एकतर मुंबई ते पुणे सचिन साठे ABS क्रांती फोर्सच्या माध्यमातून आंदोलन झालं. दुसरं आंदोलन उपवर्गीकरण विरोधामध्ये त्या ठिकाणी विरोधकांचं झालेलं आहे 30 जून 2026ला. आणि 6 जुलै 2026ला प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भरांडे यांची जी पदयात्रा आहे तिचा समारोप मुंबईमध्ये झालेला आहे. आणि त्या मुंबईचा त्यांची जी काही समारोप होता त्या समारोपाच्या जो मोर्चा होता त्या मोर्चाला आम्ही साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी पोहोचलेलो होतो. मुंबईमध्ये प्रचंड पाऊस होता. पूर्ण मुंबई जाम झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये आंदोलक हे त्या ठिकाणी पोहोचतील का नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. परंतु असं म्हणतात ना की पोटाची आग भिडे मस्तकी तेव्हा उभे राहती चंग. अगदी त्याच पद्धतीने ही जी उपेक्षित वंचितांची जी पोटाची आग आहे या पोटाची आग त्यांना त्या आझाद मैदानच्या त्या ऊन पाऊस आणि प्रचंड असणारा जो त्रास आहे त्या त्रासाला भेदून त्या ठिकाणी घेऊन गेली. आणि त्या ठिकाणी केवळ मातंग समाजच नव्हते
तर उपवर्गीकरणाच्या समर्थनासाठी वाल्मिकी समाजाचेही खूप मोठी लोक, वाल्मिकी, मादिगा, मातंग अशा विविध समाजाची लोक त्या ठिकाणी एकवटलेली आपण बघितलेली आहेत. आणि मग जर महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये जर अशा पद्धतीनं ही धुमश्चक्री सुरू असेल, उपवर्गीकरण समर्थन आणि उपवर्गीकरण विरोधक, खरं तर उपवर्गीकरण समर्थन आणि विरोध करणं हा ज्याचा त्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळं कोणी विरोध करतं म्हणून त्याला वाईट म्हणण्याचं मुळीच कारण नाही. ज्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024ला जो निकाल दिलेला आहे, त्या निकालामध्ये जर कुणाला आक्षेप असतील, ते आक्षेपार्ह वाटत असेल, तर ती काही गैरबाब नाही, ती घटनात्मक बाब आहे. आणि ते जर तशा पद्धतीनं लाखोच्या संख्येने येऊन जर विरोध करत असतील, तरीही तो विरोध शासनाकडे नोंदवला जाणार आहे. दुसरी बाब, जर वंचित आणि उपेक्षित समाज देखील जरी हजारोच्या संख्येनं किंवा ते जरी लाखोच्या संख्येनं या ठिकाणी येऊन समर्थन करत असतील, तरी तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे आणि ती देखील त्यांची जी बाजू आहे ती शासनाकडे रेकॉर्ड होणार आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024ला जो निकाल दिलेला आहे, तो निकाल खऱ्या अर्थानं या अगोदरील जो EV चेन्नैया विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश 2004चा जो निकाल होता, ज्याच्यामध्ये EV चेन्नैयांनी राज्यांचे जे अधिकार आहेत, उपवर्गीकरणासंदर्भातले जे राज्याचे अधिकार आहेत ते अवैध ठरवलेले होते. आणि त्यावेळेस त्यांनी रिकमेंडेशन केलं होतं की राज्यांनी जे बॅकवर्ड राहिलेले आहेत, जे काही डिप्राइव्ड आहेत, त्यांच्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन्स केले पाहिजेत. आणि तो विषय त्या ठिकाणी क्लोज केलेला होता. परंतु त्यानंतर देखील आपल्याला माहीत असायला पाहिजे की 2011मध्ये दवेंदर सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब सिव्हिल अपील क्रमांक 2317/2011 ही केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली. आणि सुप्रीम कोर्टामध्ये यामध्ये 2011 ते 2020 म्हणजे तब्बल हा 10 वर्षाचा कालखंड. आणि 2020मध्ये ज्यावेळेस जस्टिस अरुण मिश्रा खंडपीठाचं एक 5 जजेसच्या खंडपीठाचा जो निकाल आला, आणि ते निकाल फायनल केलेला नाही, तर त्यांनी तो निकाल रेफर केलेला होता. कारण EV चेन्नैया आणि अरुण मिश्रा खंडपीठ हे दोन्ही जे खंडपीठ होते त्या ठिकाणी इक्वल झालेले होते, म्हणून तो हायर बेंचकडे त्या ठिकाणी रेफर केलेला होता. आणि 1 ऑगस्ट 2024ला जस्टिस चंद्रचूड साहेबाच्या अध्यक्षतेखालील 7 जजेसच्या खंडपीठाने 6-1 असा हा निकाल, महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात दिलेला होता. हे आपणा सर्वांना सर्वश्रुत आहे. त्या निकालाच्या विरोधात त्यावेळी देखील अनेक विचारवंत, राजकीय नेते आणि प्रबळ समाजातील जे नेते आहेत यांनी विरोध नोंदवलेला होता. नव्हे, काही कायदेतज्ञ आहेत, त्यांनी देखील त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊन 6 PIL त्या अनुषंगाने दाखल केलेल्या होत्या इमिडिएटली. या PIL फाईल झाल्याच्या नंतर लगेच या PILची सुनावणी देखील त्याच तत्परतेने माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी घेतली. आणि 8 ऑगस्ट 2024लाच त्या संदर्भामध्ये त्या सर्व PIL माननीय सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस फेटाळल्या होत्या. आणि 6-1 जी बेला त्रिवेदी होत्या, त्या सुरुवातीला त्यांनी या जजमेंटशी म्हणजे या निकालाशी असहमती दर्शवली होती. परंतु त्यांनी देखील नंतर PILचा ज्यावेळेस निकाल द्यायचा त्यावेळेस त्यांनी देखील सहमती दर्शवलेली होती. कारण त्यांनाही कदाचित कळालेलं असेल की या प्रवर्गामध्ये असणाऱ्या ज्या काही डिप्राइव्ड कास्ट आहेत, ज्या मागास जाती आहेत, त्या जातींना या ठिकाणी प्रवाहात आणणे हा सामाजिक म्हणजे घटनेचं उल्लंघन ठरत नाही, तर सामाजिक न्याय हे घटनेचं तत्वच आहे. असो, या सर्व बाबीचा हा जो खटाटोपाई इतिहास आहे, या इतिहासाच्या नंतर काय झालं की भारत देशातील विविध राज्यामध्ये म्हणजे 5 राज्यांनी तर उपवर्गीकरणाच्या संदर्भात कायदे ऑलरेडी केलेले आहेत. त्यामध्ये तेलंगणा आहे, तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार आहे. कर्नाटक आहे, तिथं काँग्रेस सरकार आहे. आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशमचं सरकार आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आहे. आणि हरियाणामध्ये पूर्वी काँग्रेस होता, आता भाजप आहे. आणि सर्वात अगोदर तर हरियाणाने लागू केलेलं आहे खरं तर आपण जर विचार केला तर. आणि मग या 5 राज्यांनी त्या ठिकाणी उपवर्गीकरण लागू केलं, पण तिथल्या प्रबळ जातींनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आताताईपणा केलेला नाही. तिथल्या प्रबळ जातींनी त्या गोष्टीला आक्षेप देखील घेतलेला नाही आणि ते सुरळीतपणाने पुढे जाते. मग जर 5 राज्यामध्ये जर उपवर्गीकरण लागू होत असेल, तिथं जर भारतीय राज्यघटनेचं उल्लंघन होत नाही अशा पद्धतीचा आरोप होत नसेल, तर मग महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा 16 मार्च 2026ला जो काही बदर समितीचा रिपोर्ट शासनाला सबमिट झाला आणि त्यानंतर
मुख्य सचिव राजेशजी अग्रवाल आणि 2 अन्य प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली. हरकती आक्षेप हे मागवले गेले आणि या संदर्भामध्ये एकच काहूर महाराष्ट्रभर उठलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण विरोधक आणि उपवर्गीकरण समर्थक असे 2 भाग या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. उपवर्गीकरण विरोधक म्हणतात आम्ही 58 जाती याच्या विरोधात आहोत, तर उपवर्गीकरण समर्थक देखील म्हणतात की आम्ही साधारणतः 57 जाती एका बाजूला आहोत, म्हणजे ती मागणी करत आहे. तर अशा पद्धतीचं हे परसेप्शन आणि वातावरण महाराष्ट्रभर आहे. खरं तर हा 2 जातीच्या विरोधाचा प्रश्न आहे का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण भारतीय राज्यघटनेच्या प्रिॲम्बल्समध्ये न्याय, स्वतंत्र, समता आणि बंधुत्व प्रवर्धित करणं भारतीय राज्यघटनेचा प्राईम उद्देश ही भारतीय राज्यघटनेमध्ये प्रिॲम्बल्समध्ये दिलेला आहे. त्यानंतर त्या भारतीय राज्यघटनेच्या फंडामेंटल राईट्समध्ये ज्या फंडामेंटल राईट्समधल्या आर्टिकल 15(4) आणि 16(4)चा आधार घेऊन माननीय सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिलेला आहे. तर या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर या घटनात्मक प्रोव्हिजन्स आहेत. मग या घटनात्मक प्रोव्हिजन्सला गृहीत धरून जर या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल येत असेल तर मग त्या निकालावर एवढे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आम्ही कोण? बरं ठीक आहे, तुम्हाला तो राईट आहे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा, पण ॲटलिस्ट भारतीय राज्यघटना आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जे 565 पानाचं जजमेंट आहे, या जजमेंटचा तरी आपण ताळमेळ घातला पाहिजे ना. आपण हा ताळमेळ घातला पाहिजे आणि आपण विचार केला पाहिजे. ज्यावेळेस आपण म्हणतो की आर्टिकल 341 क्लॉज 1 क्लॉज 2चं व्हायोलेशन होतंय, तर आपण त्या ठिकाणी देखील तपासलं पाहिजे की 341 क्लॉज 1 क्लॉज 2 काय आहे. तर 341 क्लॉज 1 क्लॉज 2 हे राष्ट्रपती आणि संसदेचे अधिकार आहेत. ते आम्हाला मान्य आहे की ते त्यांचेच राज्यघटनेने दिलेले अधिकार ते राष्ट्रपती आणि पार्लमेंटला आहेत आणि ते सर्वोच्च अधिकार आहेत, त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करू शकणार नाही. परंतु माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यात हस्तक्षेप केला का, तर या गोष्टी आपण तपासल्या पाहिजेत. कारण या 341 क्लॉज 1 क्लॉज 2 मध्ये कुठेही होमोजिनियस आणि हे नाही, तर त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे, एक मध्ये उल्लेख आहे की जो आपला 338 मध्ये अनुसूचित जाती आयोग जो घटनात्मक आयोग आहे राज्यघटनेमध्ये बाकायदा त्याचं 338 मध्ये त्याचं मेन्शन केलेलं आहे. त्या आयोगाची कार्यपद्धती ठरलेली आहे आणि त्या आयोगामध्ये तुम्हाला मी सांगतो की स्पष्टपणे दिलेलं आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये जर त्यांनी योग्य पद्धतीनं काम केलं असतं तर या वंचित जातींना स्वतःची मागणी करण्यासाठी रस्त्यावर येण्याची गरज पडली नसती. कारण दर 5 वर्षांनी त्यांनी जर आरक्षणाच्या संदर्भात स्पेशल त्यांचा जर परिपूर्ण रिपोर्ट बनवला असता अन्वेषण करून आणि तो जर राज्यपाल किंवा राष्ट्रपतीला सबमिट केला असता तर कदाचित सरकारलाच यावर प्रोएक्टिव्हली भूमिका घेऊन आतापर्यंत काम करावं लागलं असतं. परंतु ते तसं झालं नाही. दुर्दैव असं आहे की मग जे उपाशी पोटी आहेत, जे त्या व्यवस्थेमध्ये मागासलेले आहेत, ज्यांच्या लेकराबाळाचा प्रश्न आहे, त्यांना तर ओरड करावंच लागणार आहे. मग त्यांनी ती ओरड केली. मग ती ओरड महाराष्ट्रामध्ये होती, ती ओरड आंध्र प्रदेशमध्ये होती, ती ओरड पंजाबमध्ये होती, ती ओरड तामिळनाडूमध्ये होती, ती ओरड अनेक राज्यामध्ये अशा पद्धतीने या स्वरूपात पुढे आलेली होती. आणि त्या ओरडीचा परिणाम असा झाला की विविध राज्यामध्ये अनेक राज्य शासनाचे कमिशन नेमले गेले, केंद्राने कमिशन नेमले, अशा अनेक कमिशन नेमलेले आहेत घटनात्मक. याच्या अगोदर आपण त्याच्यावर भरपूर चर्चा केलेली आहे. मी ते कमिशन्स आता या ठिकाणी पूर्ण सांगत नाही, परंतु त्या कमिशनचेही रिकमेंडेशन्स या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्हच होते, सकारात्मकच होते. पण तरी देखील काय होतं की मग आता 341चं एखादी जात इन्क्ल्यूड करायची का आउट करायची हे अधिकार आहेत पार्लमेंटचे आणि हे पार्लमेंटचे जे अधिकार आहेत ते अधिकारामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने कुठंच हस्तक्षेप केलेला नाही. ते तसेच आहेत. ती सूचीतील 59 जाती आहेत त्या तशाच राहणार आहेत किंवा देश पातळीवरच्या ज्या 1120 जाती आहेत त्या तशाच राहणार आहेत. त्याच्यामधली कुठलीही जात काढायचे किंवा त्यामध्ये जात टाकण्याचे निर्देश माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले नाहीत. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950. आता ही या 1950 ऑर्डरमध्ये ज्या काही जाती याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, अंतर्भाव केलेला आहे त्या क्लासमध्ये, त्या आहेत ज्या जातींचं सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, ज्यांचं डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, अनटचेबल ज्या आहेत, भेदभाव झालेला आहे, अशा जातींना त्यांनी शेड्यूल कास्टमध्ये टाकलं. आणि ज्या जाती म्हणजे वन्य आहेत किंवा जंगलामध्ये भटकंती करतात, आदिवासी आहेत, अशा जातींना शेड्यूल ट्राईबमध्ये त्या ठिकाणी टाकलेलं आहे.
आणि या जाती टाकत असताना त्यांचा एक आधार बनवलेला होता की सोशल डिस्क्रिमिनेशन, ज्यांचं त्या ठिकाणी सामाजिक भेदभाव ज्यांच्यासोबत झालेला आहे, उत्पीडन ज्यांच्यासोबत झालेलं आहे, अशा जातींचा तो समूह होता. याच्या व्यतिरिक्त जाती त्यामध्ये नव्हत्या, याच जाती त्याच्यामध्ये होत्या. आणि सामाजिक भेदभाव हे एक तत्व गृहीत धरून त्यांना होमोजिनियस किंवा एकात्म समूह असं होमोजिनियस क्लास म्हणून त्याला मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये सहजासहजी इंटरफेअर करता येत नव्हता. परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये बदलाचं तत्व भारतीय राज्यघटनेने मुळातच स्वीकारलेलं आहे. आर्टिकल 368 मध्ये हे बदलाचं जे घटना दुरुस्तीचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते भारतीय राज्यघटनेमध्ये 368 मध्ये आहे. हे आपण व्यवस्थित वाचून घेतलं पाहिजे. काय झालेलं आहे की हे सर्व न वाचल्यामुळे आणि हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस असं म्हटल्यामुळे आमच्या विद्वानांनी स्वतःचे सोकॉल्ड मतं त्या राज्यघटनेच्या आडून समाजावर लादण्याची प्रक्रिया चालू केल्यामुळे प्रश्न असा झाला की प्रचंड गैरसमज या समाज माध्यमावर समाजामध्ये निर्माण झाले. आणि मग सर्वसामान्य माणसाला असं वाटायला लागलं, इकडे जे महारनवबौद्ध आहेत किंवा चांभार आहेत, ढोर आहेत, यांना असं वाटायला लागलं की बाबा हा मातंग समाज आणि इतर वंचित जातींचा जो लढा आहे, हा लढा आपलं पूर्ण आरक्षण संपवण्यासाठी आणि भाजप आणि RSS प्रणित हा लढा आहे. आणि आजची परिस्थिती जर आपण बघितली, मातंग समाजाची परिस्थिती बघितली, इतर समाजाची परिस्थिती बघितली, तर त्यांचा जो ॲलिगेशन्स आहे तो ॲलिगेशन काही निराधार नाही. ते वाटणं साहजिक आहे, ते वाटायलाच पाहिजेत. कारण तुम्हाला जर प्रश्न निर्माण झाले तर तुम्ही ते प्रश्न बोलले पाहिजेत. तर भाजप आणि RSS प्रणित हा लढा नाही, तर हा लढा 40 वर्षाच्या पूर्वीचा लढा आहे. तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर त्या लोकांमध्ये आत्मविश्वास तयार झाला आणि ते जोराने त्या ठिकाणी लढ्यात उतरले. हे लढ्यात जरी उतरलेले असले तरी मित्रांनो तुम्हाला एक माहीत असायला पाहिजे की माननीय सुप्रीम कोर्टाने काही गोष्टी आपलं जजमेंट देण्यामध्ये काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. ते तुम्ही वाचून घ्या. 565 पानाच्या जजमेंटमध्ये पेज नंबर 96 to 99 मध्ये जस्टिस चंद्रचूड साहेबाचं जे जजमेंट आहे त्यामध्ये एम्पेरिकल एव्हिडन्स ऑफ हेट्रोजिनिटी इन शेड्यूल कास्ट अशा पद्धतीचं एक चॅप्टर दिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी जवळपास 1520 एक्झाम्पल्स सेट दिलेले आहेत विविध राज्यातले, की अनटचॅबिलिटी कशा पद्धतीने यांच्यामध्ये बी होती आणि त्याच्यामुळे ते कसे मागास राहिलेले आहेत. शिवाय या जाती ज्या 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये रिझर्वेशन आल्याच्या नंतर त्यावेळेस त्या जातींची जी पार्श्वभूमी होती, आता 1871चा गुन्हेगारी जमातीचा कायदा याचं उदाहरण जर दिलं तर मग डिबेटमध्ये याच्यावर चर्चा केली जाते की ते मातंग समाजावर लागलाच नव्हता, याच्यावर लागलेला नव्हता. हे सगळं धांदात खोटी माहिती देऊ नका. उगाच मातंग समाजाला व्हिलेन बनवायचे म्हणून आपण कुठलीही माहिती देऊ नका. काय असतं की डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही बुद्धिवान असले तरी तुम्ही चारित्र्यवान पाहिजे. तुम्ही जर चारित्र्यवान असाल तर तुम्ही कसाही ठरत नाही. म्हणजे तुम्हाला वंचित, उपेक्षित आणि कमजोराबद्दल तुम्हाला क्रूरता तुमच्या मनामध्ये राहत नाही. तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती आणि आपुलकी निर्माण होती आणि निश्चितच तुम्ही त्या सामाजिक न्यायासाठी पुढाकार घेऊ शकता. अशा पद्धतीचा उद्देश त्या सांगण्यापाठीमागचा होता. ते आपण समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही जोक नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही या देशाच्या लोकशाहीला आणि या भारत देशामध्ये शोषण व्यवस्थेच्या विरुद्ध उठलेला खूप मोठा बंड होता आणि ते खूप मोठा आवाज होता. त्याच्यामुळं आपण या सर्व महामानवांचं, मी खरं तर सुरुवात करताना महामानवांना विनम्र अभिवादन करायला विसरलेलो होतो, त्यामुळं आता मध्येच ते परत एकदा त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. कारण त्यांचेच उपकार आहेत की आज आपण या प्रचंड भयानक जाचातून बाहेर आलेलो आहोत, आपण आपल्या वेदनेतून बाहेर आलेलो आहेत. आणि मग जर ती लोक आपल्याला अशा त्यांनी भोगलेलं होतं, त्यांना अनुभवलेलं होतं, ही भयानक असणारी ही व्यवस्था किती घातक आहे हे त्यांचे परिणाम माहीत होते. म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की भविष्यामध्ये तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटित झालो, परंतु आम्ही आपापसातच संघर्ष करायला लागलेलो आहोत. खऱ्या अर्थानं रिझर्वेशन क्लासिफिकेशन हा एवढा संघर्षाचा विषय नाही. याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये फूट पडत नाही. तर या अनुसूचित जातींनी जर एकमेकामध्ये भांडणं केले तर फूट पडेल. यांनी जर एकमेकामध्ये समझोता कायम ठेवला, जर यांनी एकमेकाचे प्रश्न समजून घेतले, जर या एकमेकाच्या सुखादुःखात आज देखील उभ्या राहिल्या तर निश्चितच या जातीमध्ये फूट पडणार नाही. तर या जातीमध्ये जो कलह किंवा जे हक्कावरून किंवा वाट्यावरून जे काही वाद निर्माण होत आहेत किंवा जे काही असंतोष निर्माण होत आहे तो असंतोष दूर होईल. आणि हा असंतोष दूर झाल्याच्या नंतर या जाती देखील एकमेकामध्ये गुणागोविंदाने राहू शकतील. त्याच्यामुळे हा मुद्दा एवढाही तुम्ही प्रतिष्ठेचा बनवू नका.
प्रतिष्ठेचा मुद्दा जर बनवला तर काय होणार आहे की याच्यामधून खूप मोठं नुकसान होऊ शकतं। या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। आपल्याला असं माहीत असायला पाहिजे की अनेकांनी ॲलिगेशन केले डिबेटमध्ये की मातंग समाज हा देवधर्माला मानतो म्हणून तो मागास आहे। हे एकच कारण नाही, देवधर्म कर्मकांड मानणे हे कारण असू शकतं। विज्ञानधिष्ठित समाज नाही राहिला तर त्याचा विवेक मरतो आणि तो स्पर्धेमध्ये कमी पडतो, ही गोष्ट आम्हाला मान्य आहे। परंतु इथला चांभार समाज मातंग समाजापेक्षा जास्त प्रमाणामध्ये देवधर्म मानतो। इथला वंजारी समाज नव्याने उदयोन्मुख जात बनलेले आहे महाराष्ट्रामध्ये, ते देखील देवधर्माला सगळ्यात जास्त मानतात। परंतु त्या प्रबळ जाती आहेत, या एवढ्या प्रबळ जाती आहेत, ढोर आहेत, त्या प्रबळ जाती आहेत, या सर्व प्रबळ जाती आहेत आणि या जाती देव मानत असताना देखील या प्रबळ झाल्या। म्हणजे याचा अर्थ देवधर्म हे एक कारण नाही, कारण असू शकतं परंतु हेच एकमेव कारण नाही। याचे अनेक कारण आहेत, जसा गुन्हेगारी जमातीचा कायदा आहे, कर्मकांड असतील, शैक्षणिक स्थिती असेल, 1950च्या वेळेसची प्रथम दर्शनी जी काही मध्ये शिक्षणाची नाळ कटली आणि ही जी नाळ कटल्यामुळे निर्माण झालेली जी शैक्षणिक दुर्गती आहे, ही सर्व कारणं आहेत त्याची। आणि या कारणामुळे आज बऱ्याच अंशी आपण पाहतोय की महाराष्ट्रभर मोर्चे निघत असताना मातंग समाजाला पोतराज, डफडे वाजवणारे, मांगटे अशा पद्धतीचे शब्द प्रयोग करून हिणावले जातात। मातंग समाजातील काही त्यांना देखील म्हणजे तशा पद्धतीचा वाद प्रतिवादानंतर उत्तर देतात। काही तर महापुरुषावरही घसरत आहेत। माझं तर मत आहे दोन्ही समाजातले जे महापुरुषावर घसरतात त्यांच्या एवढ्या जायला अवलादी कोणीच नाही। कारण महापुरुष हे वैचारिकतेसाठी पूजनीय असतात, ते या ठिकाणी प्रेरणेचा विषय आहे। त्यांचा द्वेष आपण करण्याची आपली लायकीच नाही ना, आपण त्यांचा द्वेष करावा एवढी आपली लायकी आहे का? अरे कोणी एक कथा लिहू, कादंबरी लिहू, काय लिहू, ते महापुरुष आहेत का नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? तुमची लायकी काय आहे? तुम्ही किती लिखाण केलेलं आहे ते पहा ना। आधी स्वतःच्या बुडाखालचा अंधार पहा। बाबासाहेबाची तुलना करू नका, अण्णाभाऊ आणि बाबासाहेबाची तुलना होत नसते। अण्णाभाऊ आहेत, बाबासाहेब आहेत। बाबासाहेबाची अण्णाभाऊचं नाव घेतलं म्हणजे बाबासाहेब लहान होत नाहीत, किंवा बाबासाहेबाचं नाव घेतलं म्हणजे अण्णाभाऊला काही फरक पडत नाही। हे तुमच्या मनाचं वहम आहे, तो काढून टाका डोक्यातून आणि हे समाजामध्ये भांडणं आणि भडकवणं बंद करा। बरेच लोक म्हणतात की RSS आणि भाजप सरकारमध्ये भांडणं लावते। अहो, त्यांचं जर भांडणं लावायचा उद्देश असेल तर तो उद्देश ते डायरेक्ट म्हणतात का मांग आणि महार तुम्ही भांडणं करा म्हणून? बिलकुल म्हणत नाही। ते त्यांच्या राजकीय चमचे जे असतील या समाजातले त्यांच्या मार्फत हे करतात। आता तुम्हाला माहित असायला पाहिजे की RSS BJPचे षडयंत्र अशा पद्धतीचे ॲलिगेशन्स मातंग समाजावर लागण्याचे कारण काय? कारण मातंग समाजाची जी टॉप लिडरशिप आहे, ज्यांना मातंग समाजातील तरुणांनी डोक्यावर घेतलेलं आहे, ही सर्व त्या ठिकाणी राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, म्हणजे भाजपशी संबंधित आहेत। कारण मातंग समाजाचे लाचार लोक आहेत आणि ही लोक सत्तेच्या दिशेने पळतात आणि त्याच्यामुळे मग ते भाजपशी संबंधित असल्यामुळे भाजपचा अजेंडा आणि भाजपला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने ते काम करतात आणि तेच पुढे दिसत असल्यामुळं असं वाटायला लागलं की हा भाजप आणि RSSचं षडयंत्र आहे। मुळात मातंग समाजामध्येही कणखर विचाराचे वैचारिक प्रगल्भ असणारी लोक आहेत, ते देखील या चळवळीमध्ये काम करतात। पण दुर्दैव असं आहे की भावनांध लोकांचा ज्यावेळेस हल्ला कल्लोळ माजतो आणि अशा वेळेस जर ही वैचारिक लोक जर त्याच तुमच्या फ्रंट पोजला किंवा स्टेजला दिसत नसतील तरी ती लोक कुठं कुठं, आम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काम करतोय, आम्ही विविध स्टेज जिथं मिळेल तिथं आम्ही याच भूमिका मांडतोय। आम्ही कधीच आम्ही तर सरकारला इशारे दिलेले आहेत। पण बाबांनो, तुम्ही हा विचार करा ना, सत्तेमध्ये जर आज वंचित बहुजन आघाडी असती तर आम्हाला वंचित बहुजन आघाडीला आमचा न्याय हक्क मागावा लागला असता, आमचं घराने तिथं मांडावं लागलं असतं। काँग्रेस असतं तिथं मांडावं लागलं असतं, मनसे असती तर मनसेला मांडावं लागलं असतं। आता CJP नवीन आलेली काँग्रेस जनता पार्टी तिथं असती तर ती पण मांडावं लागलं असतं। जे सत्तेत आहेत तिथंच मांडावं लागलं। आता RSSची चापलुसी काही आमची मांग करत असतील, नेते करत असतील, कार्यकर्ते असतील तर माझं मत आहे की मांगातल्या तरुणांनी त्यांना बुटानी मारलं पाहिजे होतं। पण तो मांगातले तरुण हे माथे फिरू आहेत, हे अज्ञानी आणि अंधश्रद्धाळू आहेत। त्यांना काय नाही, दोन समाजामध्ये चिथावणीखोर आणि काहीतरी बावळटपणा करून त्या दोन समाजामध्ये भांडणं कसे लागतील अशा पद्धतीचे ते एकमेकाला चिथावणी देत आहेत। जसे इकडे आहेत तसेही देखील इकडे नवबौद्ध आणि महार समाजामध्ये देखील RSS भाजपशी प्रणित असणारेच लोक हे जास्त शिवीगाळ करण्यामध्ये माहीर आहेत। या लोकांना त्या ठिकाणी RSSचा किंवा त्यांचा जो अजेंडा असेल तो काही उघड नाही। RSSला तर मी नाव ठेवू शकत नाही, कारण त्यांनी कुठं असं जाहीर केलेलं नाही की मला आम्हाला या दोन समाजात भांडण लावायचे। परंतु आपल्याला जर समजा ते कळायला लागलेलं आहे तर आपण काय असतं की आपल्या घरातली घाण साफ करा ना, आपण बाहेर त्यांच्यावर ॲलिगेशन करून, कारण आतला खतरा खूप मोठा असतो आपल्या पुढं। मला सांगा की या देशामध्ये तुम्ही म्हणता की सुप्रीम कोर्ट मॅनेज आहे,
संविधानिक संस्थावर सरकारनं कब्जा केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे चुकीचे निर्णय येत आहेत. अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल चुकीचे येतात, त्यामुळे तसं वाटणं साहजिक आहे. परंतु ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा 2024चा जो निकाल आहे ते 565 पानं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केले तर तुम्हाला मी सांगतो त्यांनी जे काही त्या ठिकाणी प्रोव्हिजन्स मेन्शन केलेले त्याप्रमाणे ती कुठलीही गोष्ट अनकॉन्स्टिट्युशनल वाटत नाही. आणि मग ते अनकॉन्स्टिट्युशनल वाटत नाही तर तो सामाजिक न्याय साध्य करणं हे घटनाबाह्य कसं ठरेल? हे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान कसा होईल? बिलकुल असं होणार नाही. तुम्ही हे गैरसमज पसरवणं बंद करा. तुम्हाला मी सांगतो की अनेक डिबेट्समध्ये असं झालं की मातंग समाजाला काउंटर करत असताना गावागावामध्ये जा, बौद्ध समाजाचे बी काही घरं साधारण आहेत, ती बी लोक आणखीन पूर्णपणे सुधारलेली नाहीत. ते मान्य आहे आम्हाला, हे आम्हाला मान्य आहे की बौद्ध समाजामधले बी काही लोक हे मागास आहेत, त्या लोकांनाही आज त्या आरक्षणाची तेवढीच गरज आहे. परंतु मग त्या जातीतले जे प्रबळ लोक आहेत ह्या प्रबळ लोकांवर तोडगा तुम्ही कसा काढणार? कारण तुम्ही अगोदरच आता जस्टिस B.R. गवई साहेबाला एवढं मोठं व्हिलन करून ठेवलेलं आहे की त्या जस्टिस B.R. गवईच्या संदर्भामध्ये साधा शब्द कोणी काढायची हिंमत करत नाही. आणि क्रिमिलेअर, त्यांनी जे क्रिमिलेअरचं तत्व मांडलेलं होतं ते न वाचताच आपण त्याचा अर्थ लावून मोकळे झालेलो आहोत. खऱ्या अर्थानं जस्टिस B.R. गवईच्या संदर्भात मी काही क्रिमिलेअरचा मूळतः समर्थक नाही, परंतु B.R. गवई साहेबांनी जे क्रिमिलेअरच्या संदर्भामध्ये जे काही जजमेंटमध्ये मांडलेलं आहे ते काय आहे तर ते ओबीसीच्या व्यतिरिक्त या प्रवर्गाला क्रिमिलेअर लावता येईल का अशी शक्यता वर्तवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की जर यातला उपवर्ग करत असताना जर याच्यातला जो क्रीम वर्ग आहे हा क्रीम वर्ग प्रवर्गाच्या बाहेर न काढता प्रवर्गामध्येच ठेवून राहिलेले जे त्या उपवर्गातील डिप्राइव्ड आणि अतिमागास आहेत त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करता येईल का अशा पद्धतीची मागणी होती. आणि त्या मागणीमुळं इथला जो महार्णव बौद्ध आहे याच्यातला जो अगदी पिछाडलेला वर्ग आहे त्यांना त्यांच्यातले जे सुपर क्लास 1 आहेत, सचिव लेवलचे आहेत, यांच्यासोबत स्पर्धा करावा लागली नसती, अशी तो विषय आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसीच्या व्यतिरिक्त ते लागू करावं असं त्यांचं रिकमेंडेशन होतं. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय सुचवलेलं असणार आहे प्रारूप बनवताना की सर्व मातंग, बौद्ध किंवा इतर ज्या महत्वाच्या जाती आहेत त्या जातीतल्या सर्व क्रीम वर्गासाठी 1% जर आरक्षण ठेवलं तर सर्व क्रीम वर्ग त्या 1%मध्ये कॉम्पिटिशन करेल आणि बाकी मग ते ओपनमध्ये जाऊन स्पर्धा करतील. जर बाकीचे उपवर्ग तुमचे 2-3 झाले किंवा 2 एक प्रगत एक अप्रगत असे उपवर्ग झाले तर त्या जातीतील जे अति पिछडे वर्ग आहे, गट आहेत किंवा लोक आहेत ते त्या वर्गामध्ये स्वतःचं जे आहे क्वालिटी सिद्ध करतील आणि ते त्या ठिकाणी पुढे जातील. अशा पद्धतीचं जस्टिस B.R. गवईंनी मायक्रो लेवलला जाऊन याचं अनालिसिस केलेलं होतं आणि ती शक्यता होती. ते मॅन्डेटरी म्हणून दिलेलंच नव्हतं, परंतु त्यांना एवढं मोठ्या प्रमाणात व्हिलन बनवलं की आता त्यांचं नाव घेतलं, त्यांचा फोटो जरी पुढे आला तर लाखोन शिया त्याच्यावर येतात. शिवीगाळ केल्याशिवाय कोणी राहत नाही. परंतु B.R. गवई मला नाही वाटत वाईट आहेत आणि त्याच्यामुळं अशा आपण आपले कान, नाक, डोळे आणि मेंदू उघडे ठेवले पाहिजे. खऱ्या अर्थानं रात्र वैऱ्याची आहे, दिवसही वैऱ्याचा आहे, आपण हे उघडे ठेवूनच काम केलं पाहिजे. अशा पद्धतीचा हा विषय आहे. या सर्व गोष्टी घटनाबाह्य नाहीत. मला या संदर्भात जास्त बोलायचं नाही, कारण जास्त बोललो तर माझा मेन उद्देश बाजूला राहील. मी आज लाईव्ह आलेलो आहे की आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये जाफराबाद या ठिकाणी विराट जनाक्रोश मोर्चाचं आयोजन मातंग युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि त्या जनाक्रोश मोर्चामध्ये महिला, तरुण, तरुणी आणि सर्वच वंचित घटकातले लोक सहभागी होणार आहेत. या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी इथल्या मातंग समाज आणि इतर वंचित समाजांना विनंती करतोय की आपण सर्वांनी ऊन, वारा, पाऊस आणि या सर्व आव्हानाचा विचार न करता आपल्या लेकराबाळाच्या भवितव्यासाठी आणि भावी काळातील लोकशाही मजबूत करण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी रस्त्यावर 10 जुलै 2026ला त्या ठिकाणी ठीक 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी चौक आहे, पुतळा आहे, त्या पुतळ्याजवळ सर्वांना जमा व्हायचे. या संदर्भामध्ये अनेक गैरसमज पसरवण्याचं काम सुरू आहे आणि हे गैरसमज पसरवण्याचं काम सुरू असल्यामुळे या गैरसमजाला तिलांजली देत खऱ्या अर्थानं आपल्याला हा मोर्चा यशस्वी करायचा आहे. आणि वंचित उपेक्षितांचा जो आवाज आहे तो या ठिकाणी जाफराबाद तहसीलच्या मार्फत आपल्याला विधानसभेपर्यंत माननीय नामदार मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
त्याच्यामुळे अनेक लोक मला या संदर्भात अनेकांची कॉलही झालेले आहेत की बाबा तुम्ही हा मोर्चाची घोषणा करत असताना कुणाला विचारलेलं नाही, तुम्ही बाकीच्यांना विचारात घेतलेलं नाही. माझं मत आहे की मी संघटनेची या संदर्भात अधिकृत मिटिंग घेतलेली होती, त्यानंतरच हा मोर्चा मी जाहीर केलेला आहे. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की हा आम्हाला न विचारल्यामुळं हा मोर्चा त्या ठिकाणी मोर्चामध्ये लोकांनी जाऊ नये. माझं मत आहे की आंदोलन कोण करतं हे महत्त्वाचं नाही, उद्देश महत्त्वाचा आहे. आपल्याला आम खाने से मतलब है, पेड़ गिलने से कोई मतलब नाही. आंदोलन कोण करतं हे महत्त्वाचं नाही, आंदोलनाचा उद्देश समाज हित आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की आपण प्रत्येकजण सुज्ञ आहोत, विचारवंत आहोत आणि समाज ही काही कुणाची एकट्याची जागीरदारी नाही आहे. मी जर या ठिकाणी फेल झालो तर अनेक आंदोलनं तुम्ही करू शकता सर्वजण पुढे येऊन, परंतु कोणीतरी आंदोलन लावतोय म्हणून त्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काहीतरी आपण अनर्गलपणाने लोकांची कानं भरायची, स्वाभिमानी तरुणांना त्या ठिकाणी भडकावायचं. मग ते तरुण मला कॉल करतात. बरं झालं सुदैवाने ते मला कॉल आल्यामुळं मला त्यांना चांगल्या पद्धतीने समजून सांगता आलं आणि मला सांगता आलं की ते अनेकांनी सांगितलं की तिथल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे. समाज हित मागणं हे खच्चीकरण कधीपासून झालं? आणि मोर्चामध्ये आपण ज्या मागण्या करतो त्या मागण्या तर समाजाच्या हिताच्या आहेत. मग त्या समाजाच्या हिताच्या आहेत तर त्या मागण्या तुमचं खच्चीकरण कसं? म्हणजे ही तुमची जागीरदारी आहे का? जाफराबादमध्ये किंवा त्या परिसरामध्ये असणारा समाज ही तुमची जागीरदारी आहे का? जर ती तुमची जागीरदारी नाही तर जसा अधिकार तुम्हाला आहे तसा सर्वांना अधिकार आहे. तुम्ही उगाच याला त्याला म्हणता त्यांना काही येत नाही, यांना काही येत नाही. आम्हाला काही येऊ न येऊ, लोकांचा आमच्यावर भरोसा असेल तर आम्ही ते सिद्ध करू ना. प्रश्न असा आहे की तुम्ही तुमची पातळी सोडून समाजावर आरोप करणं, तुम्ही समाजाच्या आंदोलनाला बदनाम करणं, हे सगळं केलं म्हणजेच तुम्ही खूप हुशार आहेत किंवा तुम्हाला जास्त काही येतं असं काही ठरत नसतं. प्रश्न असा आहे की जया अंगी मोठेपण तया याचना कठीण असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं आम्हाला या समाजाला न्याय देत असताना आमच्या विरोधामध्ये समाजाच्या हिताच्या आडमध्ये काही लोक येत असतील आणि जर आमचं स्पष्ट बोलण्यामुळे ते नाराज होऊन आमच्यापासून दूर जात असतील तर तो आमचा नाईलाज आहे ना आम्हाला, कारण आम्ही प्रत्येकाच्या तालावर नाचू शकणार नाही. आम्हाला त्या आंदोलनाला आणि समाज हिताला पुढे नेत असताना आम्हाला काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे आणि तो त्याग आम्ही करतोय. कुणाला असं वाटतं की आपल्या पाठीमागं असणारा एखादा म्हणजे 5-10 लोक आपल्या पाठीमागं आहेत आणि ते चांगले लोक आपल्यापासून दूर जावा, जी लोक अर्ध्या रात्री आपल्या हाकेवर पळत येत होते ती लोक दूर जावा असं कुणालाच वाटत नसतं. परंतु जर त्या लोकांना जर समजा लहान लहान गोष्टी समजत नसतील आणि ती लोक जर उद्या आपल्यावर काही बेछूट आरोप करत असतील तर आरोप करणं त्यांचं काम आहे. आपण आपला रस्ता आणि आपलं ध्येय सोडायचं नाही हे आपलं काम आहे आणि त्याच उद्देशातून हा मोर्चा आहे. त्यामुळे कुणीही समाज बांधवांनी कुठलाही गैरसमज न करता या ठिकाणी आपल्यासमोर असणारं आव्हान महत्वाचं आहे. आपल्याला फक्त सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए. ही सूरत आपल्याला बदलावायची. आपल्याला माहित असायला पाहिजे की आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रचंड संख्येमध्ये मोर्चे निघत आहे. तेच त्यांचा आवाज शासनाकडे त्या ठिकाणी रेकॉर्ड होत आहे. आपलाही आवाज या ठिकाणी शासनाकडे रेकॉर्ड करण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं या सर्व इगो, अहंकार आणि एकमेकातील असणारी जी काही गैरसमज आहेत, दुराग्रह आहेत ते बाजूला ठेवून एकीची वज्रमुठ आवळून खऱ्या अर्थानं या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हा हेच आव्हान मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना करतो. आणि परत एकदा तुम्हाला सूचना करतोय की महिलांनी तुमचे लेकरं बाळा आहेत, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धारी. महिलांनी हे फेसबुक लाईव्ह जर तुमच्या घरामधून ऐकत असाल तर तुमच्या लेकरा बाळांना एक दिवस सुट्टी ठेवा. लेकरं बाळं घेऊन आपल्याला त्या ठिकाणी यायचं आणि हे दाखवून द्यायचंय की मातंग समाज झोपलेला नाही तर तो जागा आहे आणि आम्ही आता उठलेलो आहोत आणि आम्ही या संघर्षाचा धागा होणार आहोत आणि हा लढा आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत. आणि याच हिवाळी अधिवेशनात नाही झालं तर यापेक्षा उग्र आणि यापेक्षाही संविधानिक मार्गाने हा लढा पुढे जाऊन शासनाला आम्ही त्या ठिकाणी जागोजागी अडवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना या आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात कायदा करायला भाग पाडूच हाच ठाम निर्धार या ठिकाणी व्यक्त करून खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आपली रजा घेतो. सप्रेम जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती.